आदित्य ठाकरेंनी भारत पाकिस्तानच्या मॅचवरनं सरकारवर पुन्हा एकदा टीका केलेली आहे। भाजपनं आपली विचारधारा बदललेली आहे, तर बीसीसीआय देशविरोधी बनत चाललेलं आहे। बीसीसीआय देशभक्त नाही का असा सवाल सुद्धा आदित्य ठाकरेंनी बीसीसीआयला विचारलाय। जिथे कुठे भ्रष्टाचार होईल तिथे आम्ही लढू, असं सुद्धा आदित्य ठाकरे म्हणतात। अबुधाबी येथे भारत आणि पाकिस्तान सामना क्रिकेट सामना खेळवला जातो आणि भारतीय क्रिकेट बोर्डानं त्यात सहभाग घेतला। लोकभावना विरुद्ध आहेत। ऑपरेशन सिंदूर आजही सुरू असल्याचं सांगितलं जातं। वॉटर ट्रीटी रद्द केली, सिंधू नदीचं पाणी पाकिस्तानला देणार नाही। प्रधानमंत्री म्हणाले खून और पानी एक साथ नहीं बहेगा। आमचा प्रश्न आहे, मग खून और क्रिकेट एक साथ कैसा खेळेगा? मला वाटतं भारत पाकिस्तान मॅच बद्दल आम्ही गेले 1-1.5 महिने हाच प्रश्न विचारत आहे की सरकार, केंद्र सरकार गप्प का आहे? जगभरात खासदारांचे डेलिगेशन्स पाठवले, विरोधी पक्षाचे खासदार त्याच्यात होते। ऑपरेशन सिंदूर कसं झालं, ह्याच्या मागे पाकिस्तान कसं आहे, ह्याच्या मागे चायना कसं आहे, आपण जगाला सांगत गेलो। पण कदाचित दुर्दैव हे आहे की आज जी खरी भाजपा होती ती सत्तेत नाही आहे। भाजपाने आयडियोलॉजी आपली बदललेली आहे, विचारधारा बदललेली आहे, हे आज दिसायला लागलेलं आहे। हे दुर्दैव आहे देशाचं। आज जर खरी भाजपा असती सत्तेत तर आज बीसीसीआयला प्रश्न विचारला असता की तुम्ही हिम्मतच कशी करता पाकड्यांबरोबर खेळण्याची। BCCI who's done amazing job over the years. Everybody thinks that IPL got started in 2008. No, it started much before that. It was forward integration for the pool of players that BCCI has created over the years to have that pool of players and get going with the tournament. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।